मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। अजूनही या ठिकाणी कडाप या ठिकाणी लागलेला नाही आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे, याबद्दल पण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे यावर्षी कडाप कमी जाणार आहे त्याचं पण तुम्हाला कारण सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना कमी जरी मार्क्स असेल तरी सुद्धा आपल्याला तयारी सोडायची नाही आहे, कारण की आपले मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे किती मार्क वाढणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद लिपिक आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी चालकमध्ये मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि शिपाई हमाल फराशमध्ये या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम करायला देणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। मेन म्हणजे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय याबद्दल पण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे मुलाखत आहे जे काही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे, शिपाई हमाल फराद झालं, लिपिक झालं, चालक झालं, तर यामध्ये मुलाखत आपली कशा प्रकारे असणार आहे, मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ त्याचबरोबर शिपाई हमाल फराद लिपिक आणि चालकमध्ये मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे। तर बघा या ठिकाणी उमेदवाराची ओळखवर या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणजे तुमचे नाव काय, तुमचं गाव कोणतं आहे, शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे, जे की नॉर्मली आहे। आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, कामाची माहिती व तयारी, तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी घेतली, उदाहरणार्थ BA BCom BSc तुम्ही ग्रॅज्युएशन झाला आहे, ठीक आहे, मग तुम्ही शिपाईमध्ये कोण फॉर्म भरला, मग तुम्ही हमालमध्ये कोण फॉर्म भरला, मग तुम्ही फराशमध्ये कोण फॉर्म भरला, मग तुम्ही लिपिकमध्ये कोण फॉर्म भरला, मग तुम्ही चालकमध्ये कोण फॉर्म भरला, हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, शिस्त आणि देहबोली, तर बघा तुम्ही परिधान केलेले कपडे शक्यतो फॉर्मल कपडे घालावेत, तुमची बसण्याची पद्धत आणि बोलण्याची नम्रता यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा लक्ष राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नम्र राहा, न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर कामाची लाज तुम्ही बाळगू नका, नाही तर काही विद्यार्थ्यांना लाज वाटते, एक लक्षात ठेवा, कामाची लाज बाळगते। स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणतेही काम दिलेस ते तुम्ही आनंदाने पूर्ण करा, कारण की वरिष्ठांचा पूर्ण लक्ष तुमच्यावर त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झालं आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही शिपाई हमाल फरादचं पद आहे, तर यामध्ये आपले मार्क वाढणार आहे। तर कोणाचे मार्क वाढणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा, तुमच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेले प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकते, मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून या ठिकाणी असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। रिझल्ट कधी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराश मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फरादचा जो कडापा हा कमी जाणार आहे, जवळपास 19 ते 24च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आपल्याला जर 19 ते 24च्या दरम्यान जर मार्क असेल तर नक्की आपण या ठिकाणी सेफ झोनमध्ये नक्की एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे, जास्त चान्सेस आहे पेपर पास होण्याचे। जर समजा तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराश या तीनपैकी कोणत्या पदामध्ये फॉर्म भरला असेल तर मुंबई उच्च न्यायालयाचा जो कडापा हा कमी जाणार आहे, 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा।
ठेवा, कारण की जागा जास्त आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई हमाल फराच्या जागा जास्त आहे, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे. एक लक्षात ठेवा. 19 ते 24च्या दरम्यान कडाप फसणार आहे. त्यानंतर जे काही छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ आहे, शिपाई हमाल फराचं पद आहे. तर छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराचा कडाप किती जाणार आहे, तर जवळपास या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, कारण की जागा थोड्याफार कमी आहे, त्यामुळे कडाप 22 ते 25च्या दरम्यान जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतर जे विद्यार्थी मिळून नागपूर खंडपीठ आहे, नागपूर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराचा कडाप किती जाणार आहे, तर नागपूर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता, एक लक्षात ठेवा. आणि 30 पैकी तो कडाप हा जाणार आहे. हा या ठिकाणी 22 ते 25च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कमी जरी मार्क्स असेल, यापेक्षा 1-2 मार्क जरी कमी असेल तरीसुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की मार्क्स या ठिकाणी जे कडाप कमीसुद्धा जाऊ शकते 2 मार्काने, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एवढं काही कडाप जाणार. आता या ठिकाणी आपला कडाप लागल्यानंतर जे रिझल्ट लागल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आपलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे काही शिपाई हमाल फराचं पद आहे, तर यामध्ये मुलाखत तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आता या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीसुद्धा यामध्ये असणार आहे. तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आपल्याला कोणतं काम दिलं जाणार आहे, तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम दिलं जाणार आहे, तर बघा, न्यायालयातील खोल्या, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाणार आहे. तुम्ही काम किती नीटनेटकेपणाने आणि किती वेळेत करता यावर तुम्हाला मार्क दिले जाणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर कामचोरपणा केला आणि कमी तुम्ही काम केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कमी गुण सुद्धा देऊ शकते. तर एक वेळा ऐकून घ्या. न्यायालयातील खोल्या, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाते. तुम्ही काम किती नीटनेटकेपणाने आणि वेळेत करता यावर गुण दिले जाणार, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, शारीरिक कष्टाची कामं, तर यामध्ये जड फाईल, जे काही फाईल राहते, फाईलचे गट्टे, न्यायाधीशांचे साहित्य किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाऊ शकते. त्याचबरोबर बघा, चपळता आणि स्टॅमिना, दिवसभर उभे राहून किंवा धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता आणि शारीरिक सदृढता तपासली जाते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही जे विद्यार्थी म्हणून शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे आपली शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून हे झालं. आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराचा या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होते. कारण की बघा विद्यार्थी म्हणून याच्या अगोदर जे काही लिपिक आहे, त्याचबरोबर चालकता ज्या वेळेस रिझल्ट लागायच्या अगोदर मी तुम्हाला तारखा सांगितल्या, आणि त्या तारखेपर्यंत जे विद्यार्थी म्हणून रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा शिपाई हमाल फराचा रिझल्ट कधी लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते वारंवार की सर यावर एक व्हिडिओ बनवा नक्की, की रिझल्ट कधी लागणार आहे शिपाई हमाल फराचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आताच सांगून देतो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा जो रिझल्ट आहे, जो कडाप आहे, तर रिझल्ट कधी लागणार आहे, तर जवळपास या ठिकाणी 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान, 15 ऑगस्ट 20 ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे. लवकरच रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. शारीरिक क्षमता चाचणी कशा प्रकारे आहे, मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे, याचा सराव सध्याच्या कंडिशनला चालू ठेवा, कारण की रिझल्ट 15 ऑगस्ट 20 ऑगस्टच्या दरम्यान लागणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय